नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासत आहोत इयत्ता 6वी नवीन अभ्यासक्रम विषय इतिहास आणि आपला आजचा जो घटक आहे तो 5वा घटक विविध धर्मांची शिकवण यावर आधारित स्वाध्याय प्रश्न उत्तरे कृती व उपक्रम यांचे संपूर्ण सहज आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग वेळ न दवडता आपण सुरुवात करूया प्रश्नाला. स्वाध्याय या सदरामध्ये पहिलाच प्रश्न आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. भारतीय संस्कृतीचा अंगभूत गुण कोणता आहे? तर सर्वधर्म समभाव किंवा विविधतेत एकता हे पण आपण सांगू शकतो. जैन धर्मात धर्मज्ञान प्रकट करणारा कोण असतो? तर तीर्थकार असतो. आपण जैन धर्मामध्ये त्यांना तीर्थकार म्हटलं जातं. गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन वाराणसी जवळ टिंबटिंब येथे दिले, तर योग्य उत्तरे सारनाथ या ठिकाणी त्यांनी आपलं पहिलं प्रवचन दिलेलं आहे. ज्यू धर्मियांचा प्रमुख धर्मग्रंथ तोराह हा आहे. इस्लाम धर्मियांचे प्रार्थना स्थळ मशीद असते. वा तक्ता पूर्ण करायचा आहे. धर्मग्रंथ आणि प्रार्थना स्थळ या तिघांपैकी कुठले तर एक हिंट आपल्याला दिलेली आहे. त्यावरून आपण दोन गोष्टी ओळखायच्या आहेत. जसं सिनेगॉग हा कोणत्या धर्माचं प्रार्थना स्थळ आहे ते आपल्याला या ठिकाणी आठवायचं आहे, तर ज्यू धर्म. आणि मग या धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? तर तोराह. आता धर्मग्रंथ या ठिकाणी दिलेला आहे आपल्याला बायबल. तर मग बायबल हा कोणत्या धर्माचा धर्मग्रंथ आहे? तर आपल्याला सर्वांना माहिती ख्रिश्चन. आणि मग ख्रिश्चन धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात? तर चर्च म्हणतात. आता मशीद प्रार्थना स्थळ कोणत्या धर्मासाठी आहे? तर मुस्लिम धर्माच्या प्रार्थना स्थळाला मशीद म्हणतात. मग मुस्लिम धर्म या ठिकाणी लिहिलं. मग मुस्लिम धर्माचा धर्मग्रंथ कोणता आहे? तर कुराण. आता अवेस्ता माफ करा अवेस्ता हा धर्मग्रंथ कोणत्या धर्माचा आहे? तर उत्तरे पारशी. आणि त्यांचं प्रार्थना स्थळ आहे आग्नेयाशे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो स्वाध्याय हा पूर्ण करायचा आहे आणि हा कायमस्वरूपी लक्षात ठेवायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. चला पुढे. या ठिकाणी दर्शन आणि त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. काही ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे, आपल्याला दर्शन ओळखायचं आहे. बघा, पहिल्यांदा दिलेलं आहे विश्वाची उत्पत्ती कशी होते याचे विवेचन कोणत्या दर्शनामधून होते? तर याला म्हणायचं सांख्य दर्शन. आता योग दर्शन याचं स्पष्टीकरण या ठिकाणी लिहायचं आहे. योग दर्शन आपल्याला काय सांगतं? शरीर व मन यांचे आरोग्य साधण्याची साधना याला योग दर्शन म्हणतात. आता या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं तर्कशास्त्र व ज्ञान यावर आधारित ही कशाचं स्पष्टीकरण आहे? तर त्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे कोणतं दर्शन आहे? त्याचं उत्तर आहे न्याय दर्शन. आता वैशेषिक दर्शन याचं स्पष्टीकरण काय करणार आहोत आपण? सृष्टीतील प्रत्येक वस्तू अणूंपासून बनलेली आहे. आता ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे. वेदांमधील कर्मकांडांचे विश्लेषण कशामध्ये दिलेलं आहे? मीमांसा दर्शनामध्ये दिलेलं आहे. आणि वेदांत दर्शन काय सांगतं आपल्याला? त्याचं स्पष्टीकरण आहे ब्रह्म हेच अंतिम सत्य आहे. अशा पद्धतीने हा तक्ता आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. बघा, घटना योग्य कालक्रमानुसार लावा. या ठिकाणी 3 घटना दिलेल्या आहेत. त्यांचा कालक्रम काय केलेला आहे? मागे पुढे केलेला आहे किंवा खालीवर केलेला आहे. आपल्याला त्या योग्य क्रमाने लावायचे. तर हे तिन्ही वाक्य आपण वाचायचे आहे आणि त्यांच्या त्या घटना ज्या पद्धतीने घडलेल्या आहेत त्या घडण्याच्या क्रमानुसार सर्वात आधी कोणती घडली, त्यानंतर कोणती आणि त्यानंतर कोणती, तर त्याचा क्रम या पद्धतीने आपल्याला लावता येईल. गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला, ही सर्वात पहिली घटना आहे. त्यानंतर बोधगया येथे बोधिवृक्षाखाली ज्ञान करत असताना त्यांना ज्ञानप्राप्ती झाली. आणि तिसरा क्रम आहे गौतम बुद्ध यांनी भ्रमण करून लोकांना उपदेश केला. अशा पद्धतीने हा 3 घटनांचा क्रम या ठिकाणी आपण लावलेला आहे. बघा, पुढचा या ठिकाणी आहे टिपा लिहा, म्हणजे थोडक्यात माहिती लिहा. आर्य सत्य, भगवद्गीता, पंचशील तत्वे आणि त्रिरत्ने यांची थोडक्यात माहिती लिहायची, म्हणजे टिपा लिहा आपण म्हणतो त्याला. तर या ठिकाणी बघा, आर्य सत्य गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे निवारण करण्यासाठी 4 मूलभूत सत्य सांगितली. त्यांना आर्य सत्य म्हणतात. ती खालीलप्रमाणे आहेत. दुःख, मानवी जीवनात दुःख असते. दुःखाचे कारण, दुःखाला काही ना काही कारण असते, म्हणजे तृष्णा किंवा वासना हे आहे. दुःख निवारण, दुःख दूर करता येते. प्रतिपद मार्ग हा दुःखाचा अंत करण्याचा मार्ग आहे आणि यालाच अष्टांगिक मार्ग आपण असे म्हणतो. आता दुसरी टीप आहे भगवद्गीता. भगवद्गीता हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र ग्रंथ असून तो महाभारत या महाकाव्याचाच एक भाग आहे.
यात फलाची आशा न ठेवता प्रत्येकाने आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे. अनासक्त कर्मयोग आपण ज्याला म्हणतो, असा संदेश दिला आहे. ईश्वराची भक्ती करण्याचा मार्ग सर्वांसाठी खुला आहे, असे यात सांगितलेले आहे. मग अशा पद्धतीने आपण त्या घटकाविषयी किंवा त्या शब्दाविषयी थोडक्यात विवेचन करणे, याला आपण टिपा लिहिणे म्हणतो. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व मित्रांमध्ये सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा. चला पुढचा प्रश्न आपण बघूया. पंचशील तत्वे आणि त्रिरत्ने यावर टिप आपल्याला लिहायची आहे. तर पंचशील तत्व म्हणजे काय, तर गौतम बुद्धांनी लोकांना आचरणात आणण्यासाठी 5 नियमांचा उपदेश केला. त्यांना पंचशील तत्वे म्हणतात. 1. प्राण्यांची हिंसा न करणे, अहिंसा. चोरी न करणे, अस्तेय. व्यभिचार न करणे, असत्य. खोटे न बोलणे आणि मादक नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन न करणे, अशी पंचशील तत्वे गौतम बुद्धांनी आपल्याला सांगितलेली आहे. त्यानंतर त्रिरत्ने. जैन धर्मात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र या 3 तत्वांना त्रिरत्ने म्हणतात. सम्यक दर्शन म्हणजे काय, तर तीर्थकरांच्या उपदेशावर श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान, तीर्थकरांच्या उपदेशांचा व तत्वांचा योग्य अर्थ समजून घेणे. आणि सम्यक चरित्र, तर पंच महावृत्तांचे तंतोतंत पालन करणे म्हणजे सम्यक चरित्र. अशा पद्धतीने आपण या चारही घटकावरती टीप लिहिलेली आहे. आता आपण प्रश्न या ठिकाणी समजून घेत आहोत. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. विविध धर्मातील अहिंसा, करुणा व सत्य यासारख्या मूल्यांचा समाजावर काय परिणाम होतो. तर आपण या ठिकाणी त्याचं उत्तर सविस्तर पाहणार आहोत पाठाच्या आधारे. विविध धर्मातील अहिंसा, करुणा व सत्य या मूल्यामुळे समाजात शांतता आणि सुव्यवस्था आणि बंधुभाव निर्माण होतात. माणसामाणसामधील आदर वाढतो व आपापसातील हिंसेचे, तणावाचे वातावरण नष्ट होते. सर्वांप्रती दयेची भावना निर्माण होऊन समाजात दुर्बल व गरजूंना मदत करण्याची वृत्ती वाढीस लागते. प्रत्येक धर्माचं तत्वज्ञान हेच सांगतं आपल्याला. अहिंसा, सत्य, करुणा आणि बंधुभाव हेच प्रत्येक धर्माचं जे तत्वज्ञान आहे ते आपल्याला सांगतं. त्यामुळं धर्माच्या आपण आचरण व्यवस्थितपणे केलं तर नक्कीच समाजामध्ये जे प्रेमाचं, आपुलकीचं वातावरण वाढीस लागू शकतं. बघा, कोणत्याही 2 भिन्न धर्माच्या शिकवणीत असलेली समानता साधारण स्पष्ट करा. आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की जैन धर्म आणि बौद्ध धर्म या दोन्ही धर्मांच्या शिकवणीत खालीलप्रमाणे समानता दिसून येते. बघा, अहिंसा. दोन्ही धर्मांनी कोणत्याही प्राण्यांची हिंसा करू नये, प्राण्यावर दया करावी अशी शिकवण दिली आहे. सत्य व नैतिक आचरण. दोन्ही धर्मांनी माणसांनी नेहमी खरे बोलावे आणि नीतिमत्तेने जगावे यावर भर दिलेला आहे. म्हणजे सर्वच धर्म आपल्याला एक सत्याकडे जाण्याचा मार्ग सुचवत असतात. बघा, ध्यानधारणा, विपश्यना यामुळे मानवी समूहाला कोणते फायदे होतात, तर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. प्रार्थना, ज्ञानधारणा, विपश्यना यामुळे मानवी समूहाला होणारे फायदे. पहिला फायदा आहे मानसिक शांतता. मन एकाग्र होते आणि ताणतणाव कमी होऊन मानसिक शांतता आपल्याला लाभते. सकारात्मक विचार. माणसाच्या मनातील विकार जसे की राग, द्वेष, मत्सर दूर होऊन मनात सकारात्मक विचार येतात. आरोग्यात सुधारणा होते. शरीर व मन सुदृढ राहण्यास मदत होते. आणि सामाजिक समालोचन. व्यक्तीमध्ये संयम आणि इतरांबद्दल आदर व करुणेची भावना निर्माण होते, ज्यामुळे सामाजिक स्वास्थ्य सुधारते. हे विपश्यनेचे आपल्याला या ठिकाणी दिसून येणारे प्रत्यक्ष फायदे आहेत. आता कृती दिलेली मित्रांनो. विविध धर्माच्या सणांची माहिती एकत्र करा. सर्व धर्म समभाव यावर गट चर्चा करा. आणि पाठात आलेली महत्त्वाची ठिकाणे नकाशात दाखवा. उदाहरणार्थ धार्मिक स्थळे, स्तूप, जन्मस्थाने इत्यादी. या तिन्ही कृतीचं या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. फक्त ही कृती तुम्हाला प्रत्यक्ष करायची आहे या दिलेल्या उत्तरांच्या आधारे. बघा, सुरुवातीला दिलेलं आहे धार्मिक सण. आता या ठिकाणी हिंदू धर्म यांचा प्रमुख सण आहे दिवाळी आणि गुढीपाडवा. जैन धर्म यामध्ये महावीर जयंती आणि पर्युषण पर्व. त्यानंतर बौद्ध धर्म बुद्ध पौर्णिमा आणि महापरिनिर्वाण. त्यानंतर इस्लाम धर्म ईद उल फितर, रमजान ईद आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर ख्रिश्चन धर्म नाताळ, ख्रिसमस, नाताळ. पारसी धर्म पतेती किंवा नवरोज. याचे प्रत्येक धर्मातील प्रमुख जे सण आहेत त्यांची या ठिकाणी माहिती आपण मिळवलेली आहे. प्रश्न आहे सर्व धर्म समभाव यावर गटात चर्चा करा. कशा पद्धतीने तुम्ही चर्चा करावी, चर्चेचे मुद्दे आणि माहिती मी या ठिकाणी तुम्हाला पुरवलेली आहे. जसे की अर्थ, भारतातील महत्त्व, सामाजिक एकता आणि निष्कर्ष. हे शेवटी चर्चेच्या शेवटी जो निष्कर्ष होतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. त्यानंतर गटात आलेली महत्त्वाची ठिकाणे नकाशात दाखवा. तर त्यासाठी मी तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे. ठिकाण लुंबिनी,
गौतम बुद्धाचे जन्मस्थान आणि नकाशात कुठं दाखवणार आहोत आपण ते नेपाळ, भारताच्या उत्तर सीमेवर. त्यानंतर कुंडग्राम म्हणजेच वैशाली, वर्धमान महावीरांचे जन्मस्थान आता सध्या बिहारमध्ये आहे ते. बोधगया हे ठिकाण तुम्ही दाखवू शकता. कुठं गौतम बुद्धांना बुद्धिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ते ठिकाण कोणत्या राज्यामध्ये तर बिहार राज्यामध्ये. पावापुरी वर्धमान महावीरांचे निर्वाण स्थान हे सुद्धा बिहार राज्यामध्ये आपण दाखवायचं आहे. सारनाथ गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन ज्या ठिकाणी दिले ते सारनाथ ठिकाण उत्तर प्रदेश वाराणसी जवळ या ठिकाणी तुम्ही नकाशामध्ये दाखवायचं आहे. आणि सांची प्रसिद्ध बौद्ध स्तूप आहे मध्य प्रदेशामध्ये. अशा पद्धतीने ह्या तक्त्या सहाय्याने तुम्हाला नकाशा पूर्ण करता येईल. म्हणजे कृतीचं सुद्धा या ठिकाणी आपण या पूर्ण व्हिडिओमध्ये मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. बाय.